सळसळता रस्ता, वर्धेची दुपार आणि अचानक कोल्हापूरच्या हवेत दोन गोळ्यांचे थरारक आवाज घुमला. या आवाजाने एका क्षणात संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे कोणत्या सिनेमाचं शूटिंग नव्हतं, तर कोल्हापूरच्या वाशी नाका परिसरातील शरयू प्लाझा इमारतीसमोर भर दिवसा घडलेलं एक जीवघेणं नाट्य होतं. लक्ष होता मोक्याचा सराईत गुन्हेगार सूरज हनुमंत साखरे. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशा या थरारक घटनेनं सध्या संपूर्ण कोल्हापुरात खळबळ उडवून दिली. गुरुवारी दुपारी साधारण 2च्या सुमारास देवकर पाणंद परिसरात राहणारा आणि तब्बल 12 गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला सूरज साखरे हा शरयू प्लाझा इमारतीमधील आपल्या कार्यालयात येतो. तिथे चालू असलेल्या इंटरनेटच्या कामाची पाहणी करून कामगारांना काही सूचना देऊन तो साधारण 2:30च्या सुमारास इमारतीबाहेर पाऊल ठेवतो. तो बाहेर येतो ना तो दुचाकीवरून 2 अज्ञात तरुण तिथे पोहोचतात. त्यातील पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला एक तरुण मागून खाली उतरतो, खिशातून पिस्तूल काढतो आणि कसलाही विचार न करता थेट सूरजच्या दिशेनं पहिली गोळी झाडतो. ती गोळी थेट सूरजच्या पोटाच्या उजव्या बाजूला लागते. रक्ताच्या थारोळ्यात पडण्याऐवजी सूरज अत्यंत चपळीनं आणि प्रसंगावला दाखवत स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली बघतो आणि जमिनीचा दगड हातात घेतो. नेमका या क्षणी हल्लेखोर दुसरी गोळी झाडतो, पण सूरज खाली वाकल्यामुळं ती गोळी थोडक्यात हुकते. सूरजच्या हातात दगड पाहून हल्लेखोर घाबरतात आणि तात्काळ दुचाकीवरून आपटेनगर पाण्याच्या टाकीच्या दिशेने पळ काढतात. रक्तानं माखलेला सूरज तिथंच थांबत नाही. तो स्वतःच पोलिसांना फोन करून या हल्ल्याची माहिती देतो आणि मित्राच्या मदतीनं कारमधून राजारामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल होतो. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि करवी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होतात. मात्र इथे पोलिसांसमोर एक मोठं नवं आव्हान समोर राहतं. हल्ला झालेल्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यानं तिथल्या कामगारांनी काही वेळातच त्या जागेवर थेट सिमेंट कॉन्क्रीट ओतून पार्किंग तयार करून टाकलं होतं. यामुळे रक्ताचे नमुने आणि गोळीची पुंगळी कॉन्क्रीट खाली दबली जाते. पुरावे नष्ट करण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता का या संशयानं पोलीस चक्रावून जातात. अखेर तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना कॉन्क्रीट हटवून ती पुंगळी शोधण्यात यश येतं. आता हा सूरज साखरे आहे तरी कोण आणि त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला तरी का? सूरज साखरे हा 2019 मध्ये मोका लागलेला आणि अवैध सावकारी आणि खंडणी सारख्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला गुन्हेगार आहे. प्राथमिक अंदाजानुसार जमीन व्यवहार किंवा कंत्राटी कामांमधील आर्थिक वादातूनच हा गेम प्लॅन आखण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सध्या पोलिसांनी परिसरातील 6 ते 7 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतल्यात. फरार हल्लेखोरांच्या मुसक्या आवरण्यासाठी 4 विशेष पथके देखील रवाना करण्यात आल्यात. भर दिवसा घडलेल्या या गँगवरच्या प्रयत्नानं कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारत संवादला फॉलो करायला विसरू नका.